काय चालू आहे? तुमचं काय चालू आहे? अहो त्या दिवशी नाही का तुम्ही हार आणला, मग तो घालत असताना ते मंगळसूत्र मी इथंच काढून ठेवलं होतं. सांगा की तुम्ही ठेवले का कुठं? नाही. मला ना तुम्हा बायकांचं एक गोष्टच कळत नाही. म्हणजे एखादी गोष्ट हरवली की तुम्ही गृहीतच धरता ही वस्तू एकतर नवऱ्याने ठेवलीये किंवा हरवली. अगं संजू, मला नाही माहिती तुझं मंगळसूत्र. तुम्ही पण नाही उचललं, मी पण नाही उचललं, मग गेलं कुठं? अगं घरातल्या नोकर माणसांना विचार ना. आवरता आवरता त्यांनी उचलून ठेवलं असेल कुठेतरी. सर मला लई टेन्शन आलंय हो. तुम्ही शोधा की माझं मंगळसूत्र. ओके ते टोके. ही वही शिवून झाली की शोधतो तुझं मंगळसूत्र. हॅपी? नाही बाबा, आता जोपर्यंत ते मंगळसूत्र सापडत नाही ना तोपर्यंत नाही काही हॅपी. अहो डोंटच वरी संजीवनी ढाले पाटील. आता तुमची केस रणजित ढाले पाटलांकडे आली, सो निश्चिंत जावा. फक्त पहिले मला ही वही शिवू दे. पण फौजदार. आधी बाप्पा मग तुम्ही. बर. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि. त्वमेव केवलं कर्तासि. त्वमेव केवलं धर्तासि. त्वमेव केवलं हर्तासि. त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि. त्वं साक्षात् आत्मासि नित्यं. ऋतं वच्मि सत्यम वच्मि अववक्तारम अवश्रोतारम अवदातारम अवधातारम अवानुचानम अवशिष्यम अवपश्चातात अवपुरस्तात अवोत्तरातात अवदक्षिणातात अवचोर्ध्वातात अवादरातात सर्वतो मां पाहि पाहि समन्तात. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वं आनन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वं जगदिदं त्वत्तो जायते सर्वं जगदिदं त्वत्तिष्ठति. नमो व्रातपते नमो गणपते नमः प्रमथपते नमस्तेस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्ते नमो नमः. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती. मोरया. सुचित्रा, लहानपणी शिकवलेलं सगळं लक्षात राहिलंय तुमच्या. आनंद आहे. आम्हाला पण आनंदच आहे आई साहेब. हा, आम्हाला वाटलं नव्हतं अजून मेमरीमध्ये शेव असेल. तुम्हाला म्हणताना बघितलं ना ऑटोमॅटिकली आलं बाहेर. एक्झॅक्टली. माणूस संस्कार सोडून देतो पण संस्कार माणसाला सोडत नाही. येतो मी. सुचित्रा, दर्शन घ्या. मोदक. हे काय?
अहो सासूबाई, ते सुजित भाऊजींना खूप आवडतात ना मोदक, म्हणून मग मी त्यांच्यासाठी बाजूला काढून ठेवले होते. सुजित भाऊजी, आता हे सगळे संपवायचे बरं का तुम्हाला. चांगलं पोटभर खावा, आवडलं ना तर अजून माग बर का. हे घ्या. ठेवा ठेवा. प्लेट द्या. छान. म्हणजे तुम्ही तुमच्या सुजित भाऊजींना निमंत्रण धाडलं होतं काय? नाही नाही, मी कुठे काय म्हणजे घरच्या माणसांना कशाला पाहिजे निमंत्रण, है ना. असं काय करता? फोन केलता की तुम्ही? मोदकांसाठी. हा, मोदकांसाठी केलतं की मी फोन सुजित भाऊजी. तुम्हाला लई आवडतात ना मोदक, आणि मी प्रॉमिस केलं त्यांना की मी तुम्हाला मोदक करून खाऊ घालीन म्हणून, आणि मग त्यांनी पण मला एक प्रॉमिस केलंय. ते थांबणार आहेत विसर्जनापर्यंत. खरं का? मोदक वांड मस्त. आनंद आहे. गणराय सगळ्यांना सद्बुद्धी देतोय हे खरं आहे. सुजितराव इतक्या वर्षानंतर विसर्जनासाठी थांबतायत, आनंद आहे. आओ, पण त्यांनी अजून आपल्याला सांगितलंय कुठं की ते थांबतात की नाही ते. काय आता एवढं म्हणताय तर राहतो. तू नाही म्हटलं असतास ना तरी मी तुला थांबवलं असतं. कसं आहे, यंदा दादासाहेब नाहीये, मूर्ती आणण्याचं काम मी केलंय. आता विसर्जनाची जबाबदारी तुझी. काय संबंध? काय संबंध? कशाला नसत्या खोड्यात अडकवताय मला? मी इकडे थांबायला तयार झालो, हे लय झालं. हा, नसत्या जबाबदाऱ्या माझ्या अंगावर नकोत. आम्ही फक्त हाताला हात लावणार आणि मम म्हणणार. हा, का बरं? फक्त ममच का? चुकून माकून एखादी जबाबदारी घ्यावी माणसाने. देवाने आपली जबाबदारी घेतली आहे आयुष्यभरासाठी, आपण देवाची जबाबदारी घ्यावी निदान 1.5 दिवसासाठी. बेस्ट. सिक्सर बॉल ग्राउंडच्या बाहेर. हो, काय डायलॉग आणला आहे साहेब तुम्ही? हा, आमच्याकडे रिप्लायच नाही द्यायला. यू राऊंड तुमच्या नावावर. तुम्ही जिंकलात. सुजित, आम्ही आई आहोत तुमची, आणि आई नेहमीच जिंकते. चालू दे तुमचं. पावला देव पावला. आज देवानं ढाले पाटलांच्या घरावर प्रेमाचा वर्षावच केलाय जणू. आज कित्येक वर्षांनी त्यांना आठवलं की त्या आमच्या आई आहेत, साहेब नाहीत.
धूपम समर्पयामी दीपं दर्शयामी. आता नैवेद्याभोवती पाणी फिरवा. नैवेद्यार्थे भक्ष्यभोज्य नैवेद्यम समर्पयामी. प्राणाय स्वाम अपानाय स्वाम व्यानाय स्वाम उदानाय स्वाम समानाय स्वाम ब्रह्मणे स्वाहा. आता 3 पळ्या हातावरनं पाणी सोडायचं. उत्तरा पोषणम समर्पयामी. हस्त प्रक्षालनम समर्पयामी. मुख प्रक्षालनम समर्पयामी. करोद्वर्तनार्थे चंदनम समर्पयामी. बोलवा देवाला. नमस्कारोमी. सगळ्यांनी आता नमस्कार करा. पंजाबराव कुठे दिसत नाहीत? ते आवरून येतो म्हणल्यात. अरे बापरे. नाही, आता त्यांच्यासाठी देव खोळंबून ठेवता येणार नाहीत ना. नाना, आता अक्षता घ्या. यांतु देवगणा सर्वे पूजा मादाय पार्थिवात इष्टकाम प्रसिद्ध्यर्थम पुनरागमनाय च. आता देवाला उत्तर दिशेला सरकवा. 3 वेळा हलवा देवाला. सावकाश. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया.
तीन चार गणपतीचा जय जयकार, 5 6 7 8 गणपतीचा थाट माट. गणपती बाप्पा मोरया मंगळमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया. गणराया, तू या घरावरची समधी विघ्न दूर कर. तुझ्याच आशीर्वादानं हे सोन्यासारखं घर आणि सोन्यासारखी माणसं दिलीस बघ मला. आता या घरातल्या माणसांना मनाने एकत्र आणण्याची आणि या घराला मायेनं बांधून ठेवण्याची ताकद दे. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. हो सर. अहो उठा की. अहो काय यार संजू, ही तर माझ्या डोळ्याला डोळा लागना आणि तुम्ही बघा केवढं झोपलाय. उठा बरं. प्रत्येक गोष्टी ड्रामा हवाच आहे का? 4 वाजलेत पहाटेचे. 4? अहो घड्याळात 8 वाजायला आले आणि माझ्या आयुष्याचे इथं 12 वाजायला लागले. उठा बरं तुम्ही. उठा ना. तुम्हाला काहीच वाटत नाही का तुमच्या बायकोचं? उठा बरं. संजू यार, थोड्या वेळ झोपू दे. आय नीड इट. आणि मला तुमची गरज आहे. उठा बरं तुम्ही. उठा. बोल. ही तर भीतीनं आणि काळजीनं माझा दम निघायला लागलाय पार. तुम्ही करा की मला ते शोधायला मदत. तुमची ड्युटी आहे ना होती. काय शोधायचं आता? माझं मोठं मंगळसूत्र. कसलं मंगळसूत्र? अहो माझं मोठं मंगळसूत्र. त्या दिवशी नव्हतं का मी तुम्हाला सांगितलं छोटं आणि मोठं वालं ते. संजू, एवढं चालतं बोलतं मंगळसूत्र तुझ्या समोर असताना कशाला शोधायचंय तुला छोटं मंगळसूत्र मोठं मंगळसूत्र? तू पण झोप आणि मलाही झोपू दे. अहो 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 माझं ते मंगळसूत्र गणपतीच्या दिवसापासून सापडत नाही. जरा तरी तरच खावा की हो माझ्यावर. ते अजून सापडलं नाही? नाही. आणि नशीब गणपती बाप्पाच्या कृपेनं निदान सण तरी चांगला झाला. सासूबाईंना कळलं ना, बाबू माझं ते विचार करूनच हातपाय थंडगार पडायला लागले. अगं पण संजू, अहो माझ्याकडनं ते मंगळसूत्र नव्हतं हरवायला पाहिजे. अहो अहो जरा तरी दया करा की हो तुमच्या बायकोवर. त्या दिवशी ते लय मोठ्या मोठ्या बाता मारत होतात ना, तुमची केस रणजित ढाले पाटलांकडे आणि ह्या त्या. मग आता डुंकूनही नाही बघितलं तुम्ही तुमच्या बायकोच्या केसकडं. बाहेरचे केसेस काय कमी आहे का म्हणून हे अजून एक? काय म्हणले? नाही, ते गणपतीच्या नादात विसरलो. हेच लक्ष असतं तुमचं तुमच्या बायकोकडं. एवढं मोठं मंगळसूत्र हरवलंय बायकोच्या गळ्यातलं आणि तुम्हाला कळलं पण नाही. माफ करा राणे सरकार, चुकलं आमचं. लागतो कामाला.
जागता आधी उठतो, चहा पितो, फ्रेश होतो, मग बघतो काय ते. अहो उठा उठा बरं तुम्ही, उठा चल जावा पटकन. जावा बरं.